गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. वेलकम टू मिनी ब्लॉग. तर सकाळी सकाळी सुंदर अशी दारामध्ये आता महादेवाची पिंडी काढून घेते. आता रोज बघा श्रावण महिन्यामध्ये रोज वेगळ्या वेगळ्या प्रकारची मी महादेवाची पिंडी जी आहे ना ती दारामध्ये रांगोळीमध्ये काढत असते. आणि पूजासुद्धा रोज माझी नित्यनेमाने महादेवाच्या पिंडीची जलधारा लावून असते. तर आता जसा श्रावण महिना चालू झाला ना तसं श्रावण महिन्याच्या शेवटीपर्यंत माझी ही सेवा नित्यसेवा रोज असते. तर खूप छान आणि सुंदर अगदी साधी सिंपल सोपी तुम्हाला रांगोळी पाहायला मिळणार आहे. रोज तुम्हाला मी वेगळ्या वेगळ्या प्रकारची पिंडीची रांगोळी काढून दाखवते. तर छान अशी सुंदर छोटीशी अगदी 5 मिनिटात होणारी पिंडीची रांगोळी काढून घेतली आणि त्रिशूलसुद्धा काढलेला आहे. आणि देवघरासमोरसुद्धा खूप छान बेलाचं पान आणि डमरूची रांगोळी काढलेली आहे. तर बघा, श्रावण महिना हा सगळ्या महिन्यांपैकी सगळ्यात सेवा करणारा आणि उत्तम महिना असतो. ह्या महिन्यामध्ये जेवढे आपण भगवान शंकराची किंवा इतर सगळ्या देवतांची सेवा करू तेवढं आपल्यासाठी खूप चांगलं असतं. त्याचं खूप आणि तात्काळ फळ मिळतं ह्या सेवेचं. आणि खूप हा महिना हा सेवा करण्यासाठी सगळ्यात योग्य महिना आहे. कुठल्याही देवतांची किंवा आपल्या श्रावण महिन्यामध्ये महादेवाची सेवा केलेली अतिउत्तम असते. तर त्यामुळे जेवढी सेवा करता येईल या महिन्यामध्ये तेवढी सेवा करावी. आणि बघू शकता इकडे महादेवाची पिंड काढली आणि तिथं सदाफुलीची आमच्या इथं दुकानाच्या समोर झाड आहे, तिथली सदाफुली आणून तिथं वाहिली. तर ह्या महिन्यामध्ये बघा पांढरी फुलं खूप उमलतात. माझ्या चाफ्यालासुद्धा भरपूर अशी फुलं आलेली आहेत. आली मी बागेमध्ये फुलं तोडायला. चाफ्याला 4 फुलं होती, ह्यांनी 2 स्वामींना आणली आणि बाकीची 2 मी घेतली. कारण मी त्यांना सांगितलं होतं मला महादेवाची पिंडीला व्हायला पांढरी फुलं ठेवा. आणि आपली स्वस्तिकची फुलंसुद्धा होती. इकडे अन्नपूर्णेचं पूजन घेतलं करून. सकाळी सकाळी छान वाटतं घरामध्ये. चहा वगैरे ठेवायच्या अगोदर मस्त अशी गॅसची पूजा करून घेतली. रात्री स्वच्छ असा गॅस घासून ठेवलेला असतो मी. आणि त्यानंतर घेतलेले आहेत पोहे करायला, कारण हे म्हणले आज मी नाश्ता करून जातो. तर इकडे आपल्या झाडाचा ताजा ताजा फ्रेश कढीपत्ता आणला, पोहे वगैरे केले. अगदी साध्या सिंपल पद्धतीनं आपले पोहे असतात, जसे सगळ्यांच्या घरामध्ये बनतात तसेच पोहे केले छान असे. आणि त्यानंतर मग आणि लगेच देवपूजा करून घेतली. देवपूजा झाल्यानंतर बघा महादेवाची पूजासुद्धा लगेच मांडून घेतली आणि महादेवाची गळती लावलेली आहे. आणि इकडे बेलाची सुंदर रांगोळी, त्याच्याकडे पांढरी फुलं आणि त्याचबरोबर त्रिशूळ आणि डमरू. इतकं सुंदर वाटत होतं ना आजची पूजा. तर आता तुम्हाला ह्या श्रावण महिन्यामध्ये रोज तुम्हाला अशी माझी नित्य देवपूजा पाहायला मिळणार आहे. तर रोजचे आपले व्हिडिओ पहा. आणि तुम्हाला मोठे व्हिडिओ जर पाहिजे असतील तर तसे नक्की कमेंटमध्ये सांगा, मी सुद्धा बनवेल आणि टाकेल तुमच्यासाठी. तर खूप सुंदर अशी माझी पूजा झाली. त्यानंतर आरती करून घेतली गणपती बाप्पाची, महादेवाची. चला तर मिनी ब्लॉग कसा वाटला श्री